विधान परिषदेत आज महाराष्ट्र विनियोजन विधेयक 2025 मंजूर करण्यात आलं। तसंच महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था सुधारणा 2025 देखील मंजूर झालं। या विधेयकातील सुधारणांमुळे शासनाकडून विविध प्रकारच्या सवलती घेणारी मात्र धर्मदाय रुग्णालयात व्यवस्थेच्या कक्षेत न आलेली 303 रुग्णालयं धर्मदाय रुग्णालयांच्या कक्षेत येणार आहेत। त्यामुळे या रुग्णालयांनाही गरीब आणि निर्धन रुग्णांसाठी 20% खाटा आरक्षित ठेवाव्या लागतील। महाराष्ट्र मोटर वाहन कर सुधारणा विधेयक 2025 आज विधान परिषदेत मंजूर करण्यात आलं। मोटर वाहन कायद्यात सुसूत्रता आणणं, वाहनांच्या वजनावर आधारित कर आकारणीऐवजी वाहनांच्या किमतींवर आधारित कर आकारणी करणं, तसंच मोटर वाहन कराचे दर वाहनांच्या सध्याच्या बाजार मूल्याशी सुसंगत ठेवण्यासाठी कराच्या कमाल मर्यादेत वाढ करण्याची तरतूद या विधेयकात आहे, असं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी हे विधेयक मांडताना सांगितलं। विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या सगळ्या गाड्यांमध्ये सीसीटीव्ही असणं बंधनकारक केलं जाईल, असंही परिवहन मंत्र्यांनी सांगितलं। नळाद्वारे पाणीपुरवठा उपलब्ध करून देणाऱ्या जलजीवन अभियानाच्या कामात दिरंगाई करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई करण्यात येईल, तसंच आवश्यकता भासल्यास फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येतील, असंही पाणीपुरवठा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी आज विधान परिषदेत सांगितलं। दाओसमध्ये यंदा झालेल्या करारांमुळे 16 लाख रोजगार निर्मिती होणार असून या करारांची चोख अंमलबजावणी राज्य सरकार करेल, अशी ग्वाही उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आज विधान परिषदेत दिली। राज्यात ग्रामीण भागात स्टार्टअप्सला अधिक प्रोत्साहन देण्यासाठी नेक्स्ट डोअर स्टार्टअप योजना सुरू करणार असून 1 लाख नवे स्टार्टअप या माध्यमातून सुरू करण्याचं उद्दिष्ट आहे। तसंच ज्या तालुक्यात एकही स्टार्टअप नाही तिथे विशेष लक्ष दिलं जाईल, असं कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी या चर्चेला उत्तर देताना सांगितलं। रायगड जिल्ह्यात महाडमध्ये 12 बलुतेदारांसाठी विश्वकर्मा भवन सुरू करणार असल्याची घोषणा लोढा यांनी केली। विधान परिषदेत आज सुरुवातीला नवनिर्वाचित 5 सदस्यांचा शपथविधी झाला। शिवसेनेचे चंद्रकांत रघुवंशी, भाजपाचे दादाराव केचे, संजय केनेकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय खोडके, भाजपाचे संदीप जोशी यांनी या सदस्यत्वाची शपथ घेतली। त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवनिर्वाचित सदस्यांचा सभागृहाला परिचय करून दिला।